आज आपण बघणार आहोत माहूरगड वासिनी रेणुका माता माहूरगडावर का आले. झालं काय मंडळी, सहस्त्रार्जुनाच्या मुलांनी जमदग्नी ऋषींना मारलं, वध केला त्यांचा. बरं, एक वेळेला नाही, 21 वार करून वध केला. रेणुका मातेने ते दृश्य बघितलं आणि कैलास पर्वतावर आराधना करत असणाऱ्या आपल्या पुत्राला परशुरामांना बोलवून घेतलं. मातेचं बोलवणं आलं म्हटल्यानंतर परशुराम निघाले, परंतु जात असताना कैलास पर्वतावर त्यांनी शंकराचे आणि विघ्नहर्त्या गणपतीचे आशीर्वाद पण घेतले. मातेकडे आले. आल्यानंतर उद्ध्वस्त झालेला आपला आश्रम बघितला, मातेची झालेली अवस्था, हे सगळं दृश्य बघितलं, उद्विग्न झालं मन. आणि त्याच वेळेला रेणुका मातेनं सांगितलं सुद्धा की या अन्यायाचा बदला घेतला पाहिजे. पुढे 21 वेळेला त्यांनी स्वारी पण केली क्षत्रियांवर, तो भाग निराळा. परंतु आता या उद्विग्न अवस्थेमध्ये आपला शोक आवरला आणि मातेशी वार्तालाप साधला. तेव्हा रेणुका माता सांगती झाली की बाळा, पित्याचा अंतिम संस्कार करायचे आहेत, औध्रदेहिक कार्य करायचं आहे. पण कुठं करायचंय? ज्या ठिकाणी आकाशवाणी होईल त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अवधूत तुझ्या मदतीला येतील, त्या ठिकाणी हे कार्य करायचं. मग त्यासाठी बाळा, तू एक कावड तयार कर, एका बाजूला मला बसव आणि एका बाजूला आपल्या पित्याला महर्षी जमदग्नींना बसव. मातेचं बोलणं ऐकलं आणि पुत्रानं एक कावड तयार केली. बरोबर अनेक ऋषी मंडळी पण होते, परंतु मातेने सांगितलं की ज्या ठिकाणी आकाशवाणी होईल त्या ठिकाणी. बरं मंडळी, हा सगळा प्रकार जमदग्नी ऋषींचा आश्रम मला पहारणी नदी कर्नाटकामधली त्या ठिकाणी, तिथून चालायला निघायचंय. कावड हातात घेऊन परशुराम निघाले. बरोबर इतर ऋषी देखील होते, परंतु इतर ऋषींचं सहकार्य घेतलेलं नाही आहे. कावड आपल्याच खांद्यावर ठेवलेली आहे आणि जात असताना थकवा तर येणारच ना. मध्ये मध्ये ती कावड ठेवावी लागत होती. परंतु मंडळी, प्रत्यक्षामध्ये रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी महर्षींना घेऊन चाललेली ती कावड ज्या ज्या ठिकाणी ठेवली ती पवित्र ठिकाणं झाली. हो, अक्कलकोट, रामलिंग, कळंब, केज, अंबेजोगाई आणि राणी सावरगाव या ठिकाणी ती कावड ठेवण्यात येत होती. ती आजही त्या देवीची ठाणं म्हणून प्रसिद्ध आहेत. करत 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 ऋषींसोबत परशुराम निघालेले आहेत, परंतु जात असताना कुठं जायचं हे माहितीच नाही आहे. भूमी शोधायची, पण ती कुमारी भूमीमध्ये. आता कुमारी भूमी म्हणजे की पुन्हा आपल्याला प्रश्न पडतो, कोणती? जी भूमी कोणत्याही राजाच्या अधिपत्याखाली येत नाही, त्या भूमीमध्ये अंतिम संस्कार करायचे. सर्व मंडळी चालत चालत माहूरगडावर आले आणि त्याच ठिकाणी आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याबरोबर पुत्रानं पित्याचे अंतिम संस्कार केले, परंतु रेणुका माता ही तिथेच राहिली आहे. बाजूलाच मदतीला दत्तगुरू आले आणि आज आपण बघतो ती माहूरगडवासिनी रेणुका माता कायम तिथेच राहिलेली आहे. कित्येक जणांचं कुलदैवत असलेली ही रेणुका माता भक्ताच्या आर्त हाकेला धावून येते आणि भक्ताचं कार्य सफलपणे पूर्णत्वास नेते. या रेणुका मातेचे आपण सर्वजण आशीर्वाद घेऊयात. तिने आपल्या सर्वांना याच पद्धतीचे आशीर्वाद द्यावेत अशी आपण तिच्या चरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या वाणीला विराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय.